तर नक्की माझ्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की काय झालं. तर मी तो सगळा इतिहास जो आहे सांगितला की पूर्वी काय झालं, आता काय झालं, मागच्या 4-6 महिन्यात काय झालं, मागच्या 8-10 दिवसात काय झालं, हे सगळं त्यांना सांगितलं. आणि त्यांनी मला सांगितलं साहेब की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि तुमच्याबरोबर आम्ही निश्चितपणे राहणार. काय निर्णय हा तुमचा राहील. त्यांनी विनंती एकच केली की कृपा करून आमचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका. पण त्यासाठीच तर मी थोडासा जो आहे त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी तुमच्याबरोबर राहील. मतदारसंघातली जेवढी काही कामं अपुरी आहेत ती पण पूर्ण करणार, नवीन काही कामं सुचतील तीही करणार. काय परंतु असा काही मी दूर तुमच्यापासून जाणार नाही, त्यांना मी आश्वासित केलं. मंत्रिमंडळात बोलवलं तर जाणार. अशा हायपोथेटिकल क्वेश्चन जे आहेत ना त्याला मी उत्तर देत नाही. कालपासून असं म्हटलं आता की अजित पवार पण विधानसभेत आलेले नाही, अधिवेशनामध्ये कोणी प्रतिक्रिया द्यायला तयार नाही, याविषयी तर काही चर्चा होती का? मला काय, मी तर इथे 700 किलोमीटर लांब आहे, ते का आले नाहीत काय ते त्यांना विचारा ना तिकडं. याविषयी काही चर्चा होती का आपल्याशी त्यांचे वरिष्ठ? मी तुम्हाला सांगितलं ना, मागच्या 8 दिवसात काही चर्चा नाही. साहेब, आपण भाषण करताना असं म्हणाला की अजितदादांनी काही लोकांना शब्द दिले आणि ते काय दिले? अजितदादांनी काही लोकांना शब्द दिले मंत्रिपदासाठी. काय ते बरोबर आहे ना, आणि ते शब्द पाहण्यासाठी माझ्यावर तुमच्यावर असा अन्याय झाला असं हे खरं आहे, हे खरं आहे ना. एकूणच आपण असं म्हटलं की पक्षात लोकशाही